आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज। नारळी पौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडीत भाविकांची गर्दी। दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात शनिवारी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी सुरुवात झाली होती। यावेळी भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता। दत्त मंदिरात समोरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत नारळी पौर्णिमेचा औचित्य साधून भाविकांनी नदीला नारळ अर्पण करून दत्त दर्शन घेतले। पहाटे काकड आरतीपासून मंदिरात नित्यपूजेला सुरुवात झाली। दुपारी 12 वाजता श्रींच्या चरणकमलावर महापूजा अभिषेक संपन्न झाला। दुपारनंतर ब्रह्मवृंदांकडून पवमान पठण करण्यात आले। यावेळी हजारो भाविकांनी दत्त देवस्थानच्या अन्नछत्रात महाप्रसादाचा लाभ घेतला। महाराष्ट्रासह अनेक राज्यातून भाविक आल्याने मंदिर परिसरात भाविकांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या। यावेळी पोलीस रेस्क्यू फोर्सचा बंदोबस्त तैनात होता। ग्रामपंचायत दत्त देवस्थानकडून अध्यक्ष सेक्रेटरी विश्वस्तांनी नेटकं नियोजन केलं होतं। मंदिर परिसरातील घाटावर कृष्णा नदीत नारळ अर्पण करण्यासाठी गर्दी झाली होती। केबी न्यूजसाठी नृसिंहवाडीहून सुभाष गुरव।